नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 21 जूनचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण आजच्या भागामध्ये देवी आईच्या चमत्कारामुळे अवनीने बायकोच्या हक्काने राजाच्या बोटात अंगठी घालताच आता दोघांचा कसा सुखी संसार फुलला जाणार हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता राजाचं भयंकर स्वप्न, मॅडम पळून गेल्यात त्यामुळे धन्या, पाण्या आणि राजा तिघेही वेड्यासारखं आता अवनीला घरात शोधू लागतात. त्याचेच अण्णा बाहेर आता मिसरी लावत असतात तेव्हा धन्या, पाण्या आणि राजा धावतच येतात. अण्णा अण्णा वहिनी कुठे? वहिनी कुठे? अण्णा दिसल्या का तुम्हाला? हो त्या घरात नाही आहे हो. पण अण्णांचं बागब मिसरी लावण्याचं काम चालू असतं त्यामुळे अण्णांना धड काही बोलता येत नाही. अण्णा आता व्याव्या व्याव्या असं सांगू लागतात तेव्हा लगेच पाण्यामुळे लागतो, अण्णा थुकून बोला की, आम्हाला काय बी समजत नाही. कुठे वहिनी? यशादादा कुठे? आता लगेच अण्णा हात करून खुणावतात. यशादादा किचनमध्ये असेल आणि अवनी बाथरूममध्ये. पण अण्णांच्या तोंडात हा बुकणा असल्यामुळे या तिघांना ना त्यांची भाषा समजतच नाही. आता तिघेही धावतच आतमध्ये जातात. आतमध्ये कोणीच दिसत नाही. आता त्यांना वाटतं की यशादादा आंघोळ करत असेल. ते धावतच आता बाथरूमजवळ येतात. तिघेही धडाधड आंघोळीचं बाथरूम ठोठावू लागतात. यशादादा यशादादा लवकर उघड. पण आतमध्ये अवनी असते. आता अवनी काही आवाज देत नाही. आता हे तिघेही तिकडनं पुन्हा अंगणात येतात. पण आता हा सगळा तमाशा इकडनं या कावळीनीने म्हणजे सुलू आत्याने बघितलेला असतो. आता ही सुली तर लगेच नाचायला सुरुवात करते. अरे धोंड्याची सून पळाली रे, अरे लवकर या, पळाली पळाली असे म्हणत आता लगेच ही सुली आनंदाने खूप हसायला लागते. त्याच वेळेस आता छोटा धन्या सैरा वैरा पळू लागतो. कुठे? अवनी वहिनी कुठे आहात तुम्ही? अहो सापडत का नाही? राजादादा काय करायचं? अण्णा शोधू लागा घेऊ. अण्णा कुठे वहिनी? अण्णांना समजा ठाऊक असतं पण आता कावळीनीची मज्जा घ्यायची असते ना त्यामुळे अण्णा एक नाही दोन नाही गप्प. आता पाण्यामुळे लागतो, अण्णा अहो आपल्या घरातला बाईचा आशीर्वाद पळून चाललाय, तुम्हाला काहीच वाटत नाहीये? गुपना धरून बसलाय तिकडे. त्याच वेळेस आता इकडनं सुली म्हणू लागते, धोंड्या अरे पळाली ना तुझी सून? मी म्हटले होते माझा शाप खोटा ठरला जाणार नाही. तुझ्या घरात बाई टिकणारच नाही. गेली रे तुझी सून, पळून गेली. आता नाच की, डान्सिंग लाइटिंग असे म्हणत आता सुली जोर जोरात नाचू लागते. आणि धोंडी अण्णांना म्हणत असते, अरे नाच की, लय मोठं रिसेप्शन घातलं ना, अरे अजून तर तो मंडपही काढला नाही, ते सून पळाली की. आता अण्णा लगेच उठून उभी राहतात. सुले नाचतो मी असे म्हणत आता डान्सिंग लाइटिंग असा नाच करू लागतात. तेव्हा पाण्यामुळे लागतो, अण्णा काही कॉमन सेन्स आहे की नाही तुम्हाला? अहो सिरियसनेस कधी घेणार आहे तुम्ही? अहो आपल्या घरातली बाई तुमची सून पळाली, ती नाच म्हटली तुम्ही नाचायला लागले. काही अक्कलेचा भाग आहे की नाही तुम्हाला? त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतोय, पाण्यादादा अरे अण्णांना काय बोलत बसलाय? अरे त्यांचं नको मनावर घेऊ, अरे वहिनींना शोधा आधी. त्याच वेळेस आता सुली म्हणू लागते, बघा बघा काय निर्लज्ज धोंडा आहे हा तुमचा बाप. अरे सून गायब झाली, पळून गेली, पण तरी बी नसतोय. सकाळी सकाळी टांगटिंग होऊन ना याला असं नाचायला सांगावं फक्त. त्याच वेळेस आता गवती चहा घेऊन यशादादा घरात आलेला असतो. आता बाहेर अंगणात एवढा आरडावरडा चालला असतो. आता लगेच यशादादा बाहेर येतो. तेव्हा लगेच सुली म्हणू लागते, राजा अरे गेली रे तुझी बायको, गेली रे राजा, आता काय करशील? बैस की बोंबलत आता तुझ्या या धोंड्याबरोबर. मी म्हटले होते ना एका बी पोराचं चांगलं होऊ देणार नाही मी, आणि माझा शाप खरा ठरलाय. तेव्हा राजा लगेच आता समोर जे ग्लास पडलेले असतात ना त्यातला एक ग्लास उचलतो. ए सुलवात्या तुझं थोबाड बंद करा, डोक्यात जाऊ नको, ती बायको आहे माझी, तिच्याबद्दल मी काय बी ऐकून घेणार नाही. त्याच वेळेस सुली म्हणू लागते, बायको अरे पळाली की तुझी बायको, आता काय करशील? त्याच वेळेस पाण्या येतो, ए सुलवात्या डोक्याला ताप देण्याचं काम बंद कर. अगं काय पंचायती ग तुला आमच्या? आम्ही आमचं बघतोय ना, उगच नाक खुपसू नको नाहीतर असं हाणीन ना तुला. त्यावर सुली म्हणू लागते, बघा बघा जसा बाप राक्षसी तशी पोरं बी राक्षसी, माझ्यावरती हात उचलणार? अरे आधी सुनेला शोधा. बघा या राजाची बायको पळून गेली रे या नवऱ्याला सोडून, आता याचे बेहाल होणार, या धोंड्यासारखीच गंमत होणार याची. त्याच वेळेस आता धन्या म्हणू लागतोय, सुलवात्या
तू गप्प बैसा, नाहीतर आम्ही तिघे मिळून काय करू ना तुला कळणार बी नाही. तेव्हा सुली म्हणू लागते, काय बी करा, पण आता तर मी डान्सिंग लाईटिंग असाच डान्स करणार. तेवढ्यात यशोदादा ओरडतो, हे काय चालू सकाळी सकाळी. तेव्हा लगेच धन्या धावतच जातो आणि यशोदादाला घट्ट मिठी मारतो आणि रडू लागतो. तेव्हा यशोदादा म्हणू लागतो, अरे धन्या, अरे काय रडतोयस तू, काय झालंय तुला, सांगशील का. तेव्हा धन्या म्हणू लागतो, यशोदादा, आपल्या वहिनी घर सोडून निघून गेल्या. त्याच वेळेस आता अंघोळ करून अवनी बाहेर आलेली असते. आता मात्र यशोदादाला धक्का बसतो, कारण अवनी आंघोळीला गेले हे तिला माहिती असतं ना. तेव्हा लगेच जोर जोरात धन्या रडू लागतो. त्याच वेळेस यशोदादा म्हणू लागतो, धन्या थांब, धन्या थांब. त्याच वेळेस अवनी येते, काय चालू आहे, काय झाले सकाळी सकाळी. आता मात्र सुलीचं थोबाड अगदी पडलेलं असतं, कारण दांगटांची सून तर घराच आहे. हे बघून आता त्या कावळीचा चेहरा अगदी काळा पडलेला असतो. धोंडियांना मात्र आता जोर जोरात हसू लागतात. तेव्हा लगेच आता राजा, पाण्या, धन्या आता अवनीकडे बघू लागतात. तेव्हा अवनी म्हणू लागते, काय झालंय, कसला आरडाओरडा आहे. तेव्हा लगेच धन्या म्हणू लागतो, वहिनी कुठे होता तुम्ही, आम्ही तुम्हाला. त्याच वेळेस राजा लगेच म्हणू लागतो, धन्या आहेत ना त्या इकडे, मग कशाला काळजी करतोय, आता रडू नको, गप्प बैसा. तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते, काय झालंय पण. त्यावर राजा म्हणू लागतो, अहो मॅडम, ते धन्याला स्वप्न पडलं होतं ना, तुम्ही घर सोडून निघून गेल्यात, म्हणून तो सैरा वैरा तुम्हाला शोधत होता. आता धन्याला धक्का बसतो, कारण त्याला तर असं काही स्वप्न पडलेलं नसतं ना. राजा दादा खोटं का सांगायलाय. त्याच वेळेस आता अवनी मात्र राजाकडे रागानेच बघते आणि आतमध्ये निघून जाते. तेव्हा लगेच धन्या म्हणू लागतो, राजा दादा, अरे काय झालंय तुला, तू वहिनीबरोबर खोटं का बोलला आणि मला कधी स्वप्न पडलं होतं. तेव्हा राजा म्हणू लागतो, धन्या जाऊ दे ना सोडून, आता आहेत ना त्या घरात, मग कशाला विषय वाढवतोय. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, ए राजा, ही असली स्वप्न बघतोय तू, एक नंबरची फालतू घाबरगुंडा नाही तर. आता मात्र लगेच यशोदादा म्हणू लागतो, अरे पण एवढा तमाशा करायची गरजच काय होती, अण्णांना माहिती होतं ना. आता हे तिघेही अण्णांजवळ येतात. आता लगेच पाण्या म्हणू लागतो, ओ अण्णा, तुम्ही येडे आहेत का, आम्हाला सांगता येत नव्हतं का, तुम्हाला माहिती होतं ना अवनी वहिनी घरात आहे, मग एवढा तमाशा होऊस तर तुम्ही काय करत होता. तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात, एक मिनिट. आता अण्णांच्या तोंडात जी मिसरी असते ना, त्याचा गुळणा करून आता अण्णा बाजूला येतात आणि लगेच पोरांना हसतच सांगू लागतात, अरे मी तुम्हाला खानाखुना करून सांगत होतो, सुनबाई आंघोळीला गेली, यशोदादा किचनमध्ये, पण तुम्ही माझं ऐकतच नव्हता. तेव्हा लगेच पाण्या म्हणू लागतो, अण्णा गप्पा बसा, आम्ही आधीच बोललो होतो तुम्हाला की तो गुळणा तोंडातनं थुका आणि मग आमच्याशी बोला, आमची मजा घेत होता. त्यावर अण्णा म्हणू लागतात, नाही रे, तुमची मजा नाही, या कावळीनीची मजा घेत होतो. बघ कशी डान्सिंग लाईटिंग नाचत होती, आता बघ थोबाड बघण्यासारखं जातं चाललंय. काय गे सुले, मग हाय ना दांगटांची सून घरात, हाय की नाही आमचा बाईचा आशीर्वाद. अगं तुझा शाप पुसला गेलाय, एकदा सांगून बी कळत नाही, आता नाच की डान्सिंग लाईटिंग. आता लगेच सुली म्हणू लागते, धोंड्या, आज नाही गेली पण एक ना एक दिवस तुझी सून नक्की हे घर सोडून जाणार. बघ, हा या सुलीचा शाप आहे, एक दिवस तुझी सून घर सोडणार, तेव्हा मी बघून घेईल. आता लगेच अण्णा म्हणू लागतात, बघ की आत्ताच काय बघायचंय ते बघून घे, ये की सुले. सुली मात्र लगेच तिकडनं निघून जाते. आता मात्र राजा पटकन धावतच आतमध्ये आता अवनीजवळ येतो. अवनी आता तयार झालेली असते. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम ते सॉरी या बाहेर ते. त्याच वेळेस अवनी म्हणू लागतो, रे काय राजा हे सगळं, अरे घर आहे का सर्कस, अरे मला ना या घरात राहायचंच नाहीये, मुळात म्हणजे याला घर म्हणायचंच कसं. अरे दरवाजाला कडी नाही, बाथरूममध्ये बल्ब नाही, आणि काय धडाधड दरवाजा वाजत होता, एक तर त्या दरवाजाला कडी नाहीये माहिती आहे ना. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, सॉरी मॅडम, सॉरी, खरंच आत्ता ना एका मिनिटात मी कडी आणि बल्बची व्यवस्था करतो, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा अवनी म्हणू लागते, काही गरज नाहीये त्याची, आता तसंही मला इथे थांबायचं नाहीये, चल आपल्याला ना हॉस्टेल बघण्यासाठी लगेच निघायचे. तेव्हा राजा म्हणू लागतो, काय आत्ता मॅडम नाही जाऊ शकत हो, आत्ता ना एक मेजर प्रॉब्लेम झालाय. कसं आहे ना, पाण्याचं आता गॅरेज आहे ना, त्यामुळे आत्ताच त्याला फोन आला होता की आज ना कलेक्टर साहेब सुट्टीवर आहे, त्यामुळे आपल्याला हॉस्टेल नाही भेटणार, त्यामुळे आपण नाही जाऊ शकत आज. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, तुम्हाला वेडा समजतोय का, मी शिकलेली आहे, ऑनलाईन 10 हॉस्टेल बघून ठेवलेत आणि त्यामुळे मला ते हॉस्टेल बघायला लगेच जायचे, चल पटकन आपण निघणार आहोत. तेव्हा राजा म्हणू लागतो, देवी आई
देवयाई वाचव ग. काल जे लोक रिसेप्शनला आलेत ना, तेच उद्या तोंडावरती हसणारे, छितू करणारे. देवयाई काहीतरी कर ग बाई, आता फक्त तुझ्या हातात आहे समद काय. असे म्हणत आता राजा अवनीला घेऊन निघालेला असतो. तर त्यानंतर इकडे आता यशादाद्या आणि धन्या दोघेही आता स्वयंपाकाची जी मोठी भांडी असतात ना, ती आता हातगाडीवरती लोटत लोटत देण्यासाठी घेऊन निघालेले असतात. तेव्हा धन्या मात्र खूप खुश असतो आणि आपल्या यशादादाला म्हणू लागतो, यशादादा, आपल्या घरात बाईचा आशीर्वाद मिळाला, आपल्या घरात अवनी वहिनी आल्यात, सगळं काही छान चालू आहे ना, एवढ्या गावाला गोडधोडाचं जेवण दिलं, समद काही ठीक चालू आहे. नाही म्हणजे सुलवात्याचा शाप कधी पुसला जाईल, आपल्या घरात बाईचा आशीर्वाद मिळेल असं कधी वाटलंच नव्हतं ना रे. पण लय भारी झाले समद. पण यशादादा, एकदा का आता तुझं लगीन झालं, पाण्याचं लगीन झालं की कोण उरणार? फक्त मी एकटाच. आता लगेच यशादादा म्हणू लागतो, ए गप्पा बैस, उगाच फालतूच्या गप्पा करू नको, शाळेकडे लक्ष दे, आधी शाळा शिक, नोकरीला लाग आणि मग लग्नाचं बघ. तेव्हा धन्या म्हणू लागतो, मी फक्त विषय काढतोय दादा, आणि हे बघ आता मी काही शाळेत नाही आहे, मी कॉलेजला आहे. आणि यशादादा, तुला सांगू का, आपण ना राजादादाला आणि वहिनीला हनीमूनसाठी पाठवूया. हनीमूनसाठी जर पाठवलं ना, त्यांना एकमेकांबरोबर टाईम घालवता येईल आणि मस्त हिल स्टेशनला गेल्यानंतर भारी वाटेल. चालेल, आपण लवकरच प्लॅनिंग करूया. तेव्हा लगेच यशादादाला राग येतो. आता यशादादाला आठवतं की अवनीने सांगितलेलं असतं की हे लग्न खोटं आहे म्हणून, मी या घरची सून नाही आहे. आता मात्र यशादादाला खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा लगेच धन्या म्हणू लागतो, यशादादा काय झालंय, तुझ्या तोंडावर लय टेन्शन दिसायलंय, तुला पैसे खर्च झाले याचं टेन्शन आलंय का? तेव्हा यशादादा म्हणू लागतो, ए थोबाड बंद ठेव, किती बोलशील रे. हे बघ तू लहान आहे, या हनीमूनच्या गप्पा तुझ्या तोंडून शोभत नाही. गप्प बैस, असला काय बी विचार करू नको, बंद करे सगळं. त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, दादा मी तर चांगलंच बोलतोय ना, अरे मी कॉलेजला आहे आणि मी तुला सोल्युशन देतोय. बघ असं जर केलं तर लय मजा येईल, ते दोघे जातील ना, फिरून येतील मस्त हिमालयात कुठेतरी, असं छान वाटेल त्यांना. कसं आहे ना, आपल्या वहिनीची काळजी आपणच घ्यायला पाहिजे ना, तिला घरात बोर होत असेल, हो की नाही. त्यावर लगेच यशादादा म्हणू लागतो, ए तू निघ, लगेच निघ कॉलेजला. तेव्हा धन्या म्हणू लागतो, पण ही भांडी. त्यावर यशादादा म्हणू लागतो, भांड्यांची काळजी करू नको, भांडी मी देतो, तू निघ. आता लगेच धन्या म्हणू लागतो, ठीक आहे, मी जातोय आत्ता कॉलेजला, पण मी दुपारच्या सुट्टीतच घरी येणार आहे. तेव्हा यशादादा म्हणू लागतो, का रे, कशासाठी? तेव्हा धन्या म्हणू लागतो, यशादादा अरे असं काय करतोय, आपल्या घरात वहिनी आल्यात ना, त्यांना एकट्यांना बोर होत असेल, त्यामुळे कंपनी देण्यासाठी यायला नको का? त्यांना जरा असं हसवलं खेळवलं तर बरं वाटेल ना. असे म्हणत धन्या तिकडनं निघून जातो. त्यावर यशादादा मनाशीच म्हणू लागतो, किती आनंदात आहे हा, त्याच्या घरात त्याची वहिनी आली म्हणून किती खुश आहे. पण देवयाई, आता तुझ्याच हातात समजा काही आहे, जर अवनी मॅडम हे घर सोडून गेल्या तर काय होणार आहे याचं, असा प्रश्न आता इथे यशादादाला पडलेला असतो. तर आता त्यानंतर इकडे राजा आणि अवनी आता हॉस्टेल बघण्यासाठी एका ठिकाणी आलेले असतात. आता आतमध्ये येताच त्या मॅडम म्हणू लागतात, एक मिनिट, हे का आले तुमच्यासोबत, यांना बाहेर जायला सांगा आधी. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, मॅडम राहू द्या ना, ते माझ्यासोबत आहेत ना, असू द्या ना. त्यावर त्या मॅडम म्हणू लागतात, जमणार नाही, इथे पुरुषांना अलाउड नाही आहे, यांना बाहेर सांगा जायला लगेच. त्यावर लगेच आता राजा मॅडमकडे बघतो. तेव्हा अवनी त्याला खुणावते, थांब थांब मी बोलते. आता लगेच अवनी म्हणू लागते, मॅडम ते माझ्यासोबत आलेत ना, थोड्या वेळासाठी उभी राहू द्या त्यांना प्लीज. तेव्हा त्या मॅडम म्हणू लागतात, ठीक आहे, पण कोण आहेत हे तुमचे लहान भाऊ, मोठे भाऊ, नवरा कोण आहे? तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते, नाही तसं तर ते माझे कोणीच नाही आहे, फक्त सोबतीला आहे. त्यावर लगेच आता त्या मॅडम म्हणू लागतात, बरं चला, तुम्हाला रूम हवी आहे का? तेव्हा अवनी म्हणू लागते, हो मॅडम, मला ना रूम हवी, मला राहायचं आहे हो तुमच्या हॉस्टेलमध्ये, प्लीज मला रूम द्या ना, ज्या काही फॉर्मॅलिटीज असतील ना त्या मी लगेच पूर्ण करतो. तेव्हा त्या मॅडम म्हणू लागतात, एक मिनिट, पण तुम्ही कुठे जॉब करता, जॉबचं लेटर दाखवा तुमचं, चला पटकन. तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते, काय, नाही मॅडम अजून मी जॉबला लागलेलं नाही आहे. तेव्हा लगेच आता त्या मॅडम म्हणू लागतात, काय जॉबला लागल्या नाही आणि तुम्हाला इथे रूम कशी भेटेल, तुम्ही बाहेर बोर्ड वाचला नाही का? त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, एक मिनिट मॅडम, अहो तुम्ही त्यांना समजता काय, अहो त्या मोठ्या आर्किटेक्ट आहे, त्यांना ना मेडल भेटलेलं आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे, द्या त्यांना कमी समजू नका, त्या आत्ता जॉबला लागतील. तेव्हा लगेच आता मॅडम म्हणू लागतात, एक मिनिट,
तुम्ही मध्ये का बोलताय? तुम्ही कोण आहेत त्यांच्या? सांगा ना. कोण आहात तुम्ही? तुम्ही मध्ये नाक खुपसू नका. तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते, मॅडम सध्या तरी मी जॉबला नाही हो, पण लवकरच मला जॉब मिळेल आणि मग मी सर्टिफिकेट दिलं तर चालेल. त्यावर त्या मॅडम म्हणू लागतं, जमणार नाही. जेव्हा तुमच्याकडे जॉबचं सर्टिफिकेट असेल तेव्हाच इथे यायचं आणि तेव्हाच तुम्हाला रूम भेटेल. चला निघा. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, "ओ तुम्ही त्यांच्याशी असं बोलू शकत नाही आहे, नीट बोलायचं." तेव्हा त्या मॅडम म्हणू लागतात, बायको आहे का तुमची? तुम्हाला एवढ्या मिरच्या झोंबतात? तेव्हा राजा मान डुलावतो. आता अवनी त्याच्याकडे बघते. तेव्हा राजा नाही अशी मान डुलावतो. त्यावर मॅडम म्हणू लागतात, "ओ तुमची मान डुलावणं बंद करा आणि तुमच्या या एवढ्याच हुशार आहेत ना, कोणत्या असेल बायको मैत्रीण, त्यांना सांगा बाहेर जाऊन बोर्ड वाचा आणि मग आतमध्ये या." आता राजा आणि अवनी तिकडनं निघालेले असतात. राजाला मात्र खूप आनंद होतो, कारण इथे रूम भेटली नाही म्हटल्यानंतर एक पत्ता कट झाला. आता देवयाई तूच काहीतरी कर बाई, नक्कीच तुझ्या मनात काहीतरी चालू असेल. यावरनं आता राजा खुश झालेला असतो. दोघेही बाहेर येतात. तेव्हा अवनी आता राजाकडे बघते, काय रे तुला आनंद झालाय का? तेव्हा राजा म्हणू लागतो, नाही नाही मॅडम. तेव्हा अवनी म्हणू लागते, हसताने दिसतोय म्हणून म्हणते मी. त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, मॅडम म्हणजे कसं आहे ना, माझा फेसच असा स्माइली आहे ना, त्यामुळे टेन्शन मध्ये जरी असलो ना मी, तरी असा फेस माझा हसता दिसतो, दुसरं काहीच नाही. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, बरं बरं ठीक आहे, चल आपण दुसऱ्या हॉस्टेलमध्ये जाऊ. 10 हॉस्टेल ऑनलाईन बघितलेत मी. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम पण मला नाही वाटत तुमचं काम होईल. जरा हे लेडीज हॉस्टेल भेटणं कठीणच वाटतंय ना. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, जमणार नाही. असा निगेटिव्ह विचार करू नको. आपण प्रयत्न तर करूया. नक्कीच 10 पैकी एखादं तर मिळेल ना. चल पटकन. त्यावर लगेच आता राजा मनाशीच म्हणू लागतो, मॅडम तुमचा ना आज आवाज, तुमचं हे बोलणं पाण्यासारखं निगेटिव्ह वाटायलंय. नक्कीच तुमची तोप आज फसणार आहे. तुम्हाला काही रूम भेटेल असं वाटत नाही. देव्याई बघून घे ग बाई. असे म्हणत आता दुसऱ्या हॉस्टेलकडे आता हे दोघे निघालेले असतात. तर इकडे आता यशोदा भांडी देण्यासाठी त्या माणसाकडे येतो. आता भांड्यांचं मोजमाप करून त्या माणसाने भांडी घेतली असते. 12 भांडी दिली होती आणि दांगटांच्या घरात काय बी वस्तू जाऊ दे, त्यांच्या घरात समधी कमी असेल, पण मुलं मात्र अगदी प्रामाणिक. खरंच धोंडी अण्णांची पोरं म्हणजे खूप प्रामाणिकपणा भरलेला आहे त्यांच्यात. त्यामुळे यशा एक नंबर भारी आहे. आणि रिसेप्शन काय जोरात झालं ना. पण यशा राजाचं तर झालं, तुझं कधी आहे? नाही म्हणजे कसं आहे ना, राजाने जरा दम खायला पाहिजे होता ना. मोठ्या भावाच्या आधी लगीन केलं, कसं वाटतंय रे? आता यशोदाला राग येतो, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? आधी आमच्या घरात बाई येत नव्हती तेव्हा बी प्रॉब्लेम होता. आता माझ्या भावाने लग्न केले, घरात बाई आली तरी बी प्रॉब्लेम आहे. तुम्हाला ना नेमकं झालंय काय ना तेच कळत नाही. त्यावर लगेच आता तो भांड्यावाला म्हणू लागतो, सॉरी सॉरी यशा, अरे मित्र आहे आपण म्हणून चेष्टावारी म्हणत होतो, पण जाऊ दे, चल तुला डिस्काउंट देतो मी. तेव्हा लगेच यशादादा रागाच्या भरात म्हणू लागतो, नकोय मला तुझा डिस्काउंट. त्यावर लगेच आता तो भांड्यावाला म्हणू लागतो, यशा एवढा का चिडतोय? अरे मी आपलं सहज बोललो. बरं चल हे घे बिल. आता बिल बघताच यशादादा म्हणू लागतो, आता एवढे नाहीये, मी देतो नंतर आणून. असे म्हणत यशादादा तिकडनं निघालेलं असतो. तर इकडे आता दुसऱ्या हॉस्टेलमध्ये राजा आणि अवनी आलेले असतात. आता दरवाजाच्या बाहेर येताच अवनी आपल्या गळ्यात जे मंगळसूत्र असतं ना, ते असं ड्रेसच्या आतमध्ये लपवते. राजा मात्र आता अवनीकडे बघत असतो. त्याच वेळेस दरवाजा उघडून आतमध्ये येणार तेच आता आतमध्ये असणाऱ्या मॅडमला बघून या दोघांना धक्का बसतो. कारण अगदी मेडिसिन लावून आता तोंडाला फेसपॅक लावून आता त्या काकड्या डोळ्यावरती ठेवून मॅडम भूतासारख्या बसलेले असतात. तेव्हा राजा ओरडतो, अरे बापरे मॅडम, आपण हॉस्टेलमध्ये नाही, चुकून ना पार्लरमध्ये आलोय. अवनी आता या राजाला हसू लागते. तेव्हा त्या मॅडम लागत, नाही नाही, तुम्ही बरोबर ठिकाणी आला आहात. अहो मी ना मेडिसिन करत होते, माझा चेहरा खूप खराब झाला ना. तेव्हा राजा म्हणू लागतो, हो मॅडम, तुमचा हा भूतासारखा चेहरा बघून हॉस्टेलमधल्या मुलींना अटॅक येतील ना. तेव्हा त्या मॅडम म्हणू लागतो, हो तुम्ही जिवंत आहात ना, मग चला या पटकन. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, मॅडम इकडे मला ठीक वाटत नाही, चला. तेव्हा अवनी म्हणू लागते, गप्प बैस रे, मी बोलते ना त्यांच्याशी, थांब. आता त्या मॅडम लगेच आपल्या डोळ्याच्या काकड्या खाली ठेवतात. टेबलवरती प्लेटभर काकड्या असतात. राजा पटकन एक काकडीची चकली उचलतो आणि खायला जाणार. तेच त्या मॅडम म्हणू लागतात, हो अहो काय करताय त्या? खाण्यासाठी नाही ठेवल्या, डोळ्यावरच्या काकड्या सुकल्या जातात ना, इकडे फॅन चालू असतो म्हणून दुसऱ्या बदलण्यासाठी ठेवल्यात. तेव्हा राजा म्हणू लागतो, हो का,
सॉरी आपण मला वाटलं की इथे ठेवल्या म्हटल्यानंतर येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी असतील. ठीक आहे, जाऊ द्या. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, मॅडम मला रूम हवी होती, भेटेल का? तेव्हा त्या मॅडम म्हणू लागतात, भेटणार की, लगेच सही करा, लगेच रूम भेटणार. राजाला तर धक्का बसतो. ओ मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही, अशी कशी लगेच रूम देणार? तेव्हा त्या मॅडम म्हणू लागतात, देणार म्हणजे देणार, आमच्याकडे आहे शिल्लक रूम. आता लगेच अवनी त्या पेपरवरती सह्या करते. तेव्हा आता लगेच त्या मॅडम म्हणू लागतात, चला तुमचं आधार कार्ड द्या. आता अवनीला धक्का बसतो, पण राजाचा चेहरा अगदी स्माइली झालेलं असतं, कारण मॅडमकडे आधार कार्ड नाहीच आहे हे त्याला माहिती असतं. तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते, सॉरी माझ्याकडे आधार कार्ड नाही आहे. तेव्हा त्या मॅडम म्हणू लागतात, नसेल ना तर मग तुम्हाला इथे हॉस्टेल भेटणार नाही, रूम अजिबात भेटणार नाही. त्यावर अवनी म्हणू लागते, प्लीज मॅडम असं नका करू, मला खूप गरज आहे, मी रिक्वेस्ट करते, हवं तर मी नंतर आणून देईल प्लीज. त्यावर त्या मॅडम म्हणू लागतात, हे बघा मी इकडे कामासाठी असते, पण ज्या हॉटेलच्या मेन बाई आहेत ना, त्या आल्यानंतर सगळं रजिस्टर बघतात आणि जर आधार कार्डचा नंबर नसेल तर माझी नोकरी जाण्याची भीती, त्यामुळे प्लीज मला ती फॉर्मॅलिटीज पूर्ण करावीच लागेल. तेव्हा अवनी म्हणू लागते, मॅडम नाही म्हणजे नंतर दिलं तर नाही जमणार का, प्लीज तुम्ही मला रूम द्या ना. तेव्हा लगेच त्या मॅडम म्हणू लागतात, एक काम करू शकतो, तुम्ही मोबाईलमध्ये फोटो असेल ना तर आधार कार्डचा नंबर टिपा त्यावरती आणि नंतर कधी आणून देऊ शकता. आता लगेच अवनी म्हणू लागते, एक मिनिट अवनी आता तिचा मोबाईल बघू लागते, पण त्यात आधार कार्डचा फोटोसुद्धा नसतो. अवनी आता राजाला विचारते, तुझ्या मोबाईलमध्ये आहे का? राजा मात्र आता असूनही खोटं बोलतो, नाही नाही माझ्या मोबाईलमध्ये कसं असेल मॅडम, नाहीच आहे. आता मात्र लगेच आता त्या मॅडम म्हणू लागतो, सॉरी मग तुम्हाला रूम नाही भेटू शकत. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, देवयाई देवयाई माफ कर गो, मी मॅडमशी खोटं बोललोय, माझ्या मोबाईलमध्ये नंबरचा फोटो आहे त्यांच्या आधार कार्डच्या, पण काय करणार आहे, मी जर तो नंबर दिला तर त्या इकडे राहायला येतील, ते पण आमचं दांगटांचं घर सोडून. मला असं होऊ द्यायचं नाही आहे ग देवयाई, त्यामुळे प्लीज आता तूच लक्ष दे ग बाई, समजा काही तुझ्या भरोशावर आहे. तेव्हा लगेच आता अवनी मात्र लगेच तिकडनं बाहेर निघून जाते. तेव्हा राजा आता पटकन त्या प्लेटमधल्या 4-5 काकड्या उचलतो. मॅडम तुम्ही लय भारी दिसता, एक नंबर भारी, असे म्हणत काकड्या घेऊन राजा तिकडनं बाहेर पळून जातो. तेव्हा त्या मॅडम म्हणू लागतात, कशी लोक येतात इकडे? त्याच वेळेस आता इकडे घरी मंडप काढण्यासाठी लोक आलेले असतात. आता रिक्षामध्ये मंडप भरलेला असतो, आता त्यांचं बिल देण्याचं काम चालू असतं. तेव्हा अण्णा म्हणू लागतं, दे जरा जास्तीचं बिल लावलंय तू पुढच्या वेळेस खपून घेतलं जाणार नाही. हे बघ माझी सून या घराला शोभली, पण तुझा मंडप नाही शोभला माझ्या सुनेला, त्यामुळे पुढच्या वेळेस तामजाम चांगलाच असला पाहिजे, चल निघ. आता लगेच नाना मंडप घेऊन तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस आता हे काळतोंडे कावळीनी आणि दत्त्या काका तिकडे आलेले असतात. तेव्हा लगेच आता धोंड्यांना म्हणू लागतात, सकाळी सकाळी हा कावळा आणि ही कावळीनी इकडे काय करायलेत? त्याच वेळेस आता पाण्या म्हणू लागतोय, सुलू आत्या दत्त्या काका इकडे कशाला तोंड घेऊन आलात? त्यावर लगेच आता सुली म्हणू लागते, सांगतो कशाला आलोय ना ते सांगतो. तेव्हा दत्त्या आता लगेच जोरजोरात ओरडू लागतो, बघा बघा जागा कुणाची आणि थाट कुणाचा आणि माच कुणाचा, बघा बघा एवढं मोठं रिसेप्शन घातलं ते पण आमच्या जागेवरती. अरे या जागेला कायद्याने स्टे ऑर्डर लावलेली आहे हे तुम्हाला माहिती आहे ना, मग आमच्या परवानगीशिवाय तुम्ही या जागेवरती कार्यक्रम केलाच कसा? ए धोंड्या, आता तुला आमच्या जागेचं भाडं द्यावं लागेल नाहीतर तुला असं शिकवेल ना, मग बघ लक्षात ठेव, कारण या जागेत आमचा वाटा हे विसरू नको. तेव्हा लगेच आता धोंड्यांना म्हणू लागतं, दे दात हिचक्या, सकाळी सकाळी डोकं खाऊ नको. तेव्हा लगेच दत्त्या म्हणू लागतो, ए काय बी म्हण, पण आम्हाला आमच्या जागेचं भाडं हवंय म्हणजे हवंय. तेव्हा लगेच आता धोंड्यांना म्हणू लागतात, भाडं मागायला आला तू? अरे निर्लज्ज माणसा, का टमकी फुगवेपर्यंत इकडे जेवत होता तेव्हा नाही तुला भाडं पडलं? तेव्हा गबा गबा खाण्याचं काम करत होता तेव्हा तू त्याचे पैसे दिले होते का ते सांग लवकर. तेव्हा दत्त्या म्हणू लागतो, ए विषय भरकटू नको धोंड्या, विषय काय हाय, ही जागा आमची बी हाय आणि तुम्ही आमची परवानगी न घेता इकडे मोठा कार्यक्रम घातला ना, त्यामुळे आता आम्हाला आमचे पैसे हवेत, चला पटकन भाड्याचे पैसे द्या. आता मात्र लगेच दत्त्या काका समोर येतो. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, ए
दत्त्या काका दूर हो, सकाळी सकाळी डोक्यात जाऊ नको. तेव्हा दत्त्या काका म्हणू लागतो, ए पाणी आता तू सख्या काकावर हात उचलणार. आता मी ना खपून घेणार नाही. तुमची नाटकं बाद झाली ए धोंड्या. आता धोंड्यांना या दत्त्याला ढकलतात. दत्त्या लगेच आता तुळशीला जाऊन धडकतो. त्याच्या डोक्यातनं रक्त निघालेलं असतं. सुली मात्र जोरजोरात ओरडू लागते, अरे बघा रे बघा, या धोंड्याने माझ्या भावाला मारलं रे. डोक्यातनं केवढं रक्त निघायलंय. अरे या धोंड्याला ना अक्कल नाहीये. एक नंबरचा भामटा धोंडा आहे. आमच्याच जागेवरती आमच्याच जीवावरती उठलाय. बघ रे दत्त्या केवढं रक्त येतंय. सख्खा भाऊ पक्का वैरी निघाला. पण धोंड्या सोडणार नाही. एक ना एक रुपयाचा बदला घेणार. तुम्हा समद्यांना सोडणार नाही. तेव्हा धोंड्यांना म्हणू लागतात, ए गजा कावळीने निघ इकडनं. आणि ए दत्त्या राक्षसा तू बी निघा, नाहीतर असं हाणेन ना तुला की बास. त्यावर दत्त्या म्हणू लागतो, सुले सुले चल पटकन, मला वन पीसमध्ये घरी जायचंय ग. हा धोंड्या मला लय मारेल, चल. दोघेही तिकडनं पळ काढतात. तेव्हा सुली ओरडतच म्हणू लागते, सोडणार नाही. एक एकाचा बदला घेणारे लक्षात ठेवा. आता मात्र लगेच अण्णा धावून जाणार. तेच पाण्यात त्यांना पकडतो. अण्णा अण्णा चला पटकन, आता बाद झालं. तर त्यानंतर आता सगळ्या ठिकाणी हिंडून फिरून झालेलं असतं. अवनीला मात्र खूप टेन्शन येतं. कारण एवढे 10 हॉस्टेल, त्यानंतर बाहेरचेही 4-5 हॉस्टेल बघितलेले असतात. पण तरी बी त्यांना आता हॉस्टेलमध्ये रूम भेटत नाही. त्यामुळे अवनीला खूप टेन्शन येतं. पण राजा मात्र खूप खुश झालेलं असतो. आता राजा मॅडमला ज्यूस पाजतो, नाश्ता खाऊ घालतो. कारण त्याला खूप आनंद झालेला असतो. देवयाईचा होप त्याच्यासोबत असतो ना. पण अवनी आता नाराज असते. ती राजाला विचारू लागते, राजा नाही म्हणजे आता हे सगळे हॉस्टेल संपलेत, पण तुझ्या ओळखीचं कोणी असेल तर बघ ना, आपण भाड्याने रूम घेऊन तिकडे राहू. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम मला तुमची काळजी आहे. त्यामुळे तुमच्या काळजीपोटी मी असं भाड्याने खोली घेऊन तुम्हाला नाही राहू देणार. तुम्ही आमच्या घरी राहा की. अहो अण्णा तुम्हाला कसलीही फॉर्मॅलिटीज मागणार नाही. आधार कार्ड नाही, कसलंच कार्ड नाही. तुम्ही निवांत आमच्या घरात राहू शकता. अवनी मात्र हसू लागते. तेव्हा लगेच तिच्या डोक्यात भन्नाट आयडिया येते, राजा आपण एक काम करायचं, आपण ना अभिषेक करूया. म्हणजे कसं माझा प्रॉब्लेम लगेच सुटेल. आता फक्त देवाच्याच हातात या, देवच काहीतरी करू शकतो. तेव्हा राजा म्हणू लागतो, अभिषेक त्यासाठी मंदिरात जावं लागेल. आता दोघेही वडापाव खात असतात. तेव्हा अवनी म्हणू लागते, मला एका माणसाने अभिषेक कसा करायचा हे शिकवलं होतं ना, आणि तेव्हा माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला होता. त्यामुळे माझं त्या मोटूबरोबर लग्न झालंच नव्हतं, म्हणून मला तसला आता अभिषेक करायचा आहे. छोट्या मुलांना खाऊ घालायचं. आता राजा लगेच अवनीकडे बघून हसू लागतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला धमाकेदार असा ट्विस्ट बघायला भेटणार आहे. आता लगेच एका सोनाराच्या दुकानाबाहेर अवनी आणि राजा थांबतात. तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, मॅडम आता इकडे काय घ्यायचंय. तेव्हा अवनी म्हणू लागते, थांब तू इकडेच. आता अवनी आतमध्ये जाते आणि मस्त एक अंगठी घेऊन येते. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम यात काय आणलंय तुम्ही. तेव्हा अवनी म्हणू लागते, राजा आता आपण नवरा बायको झालोत ना, मग तू तुझ्या बायकोला मंगळसूत्र दिलं, मग मी तुला काही द्यायला नको. असे म्हणतच आता अवनी लगेच त्या बॉक्समधली अंगठी काढते आणि स्वतः राजाच्या हातात घालते. राजा मात्र आता प्रेमाने त्या अंगठीकडे मॅडमकडे बघत असतो. आता मात्र देवीआईच्या आशीर्वादाने या दोघांचा सुखी संसार कधी सुरू होणार, पुढे काय काय संकट येणार हे सगळं आपल्याला बघायला मिळणार. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.